11 आणि 12 भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रभाग नंबर 8, प्रभाग नंबर 10, प्रभाग नंबर 11 आणि प्रभाग नंबर 12 या चारही प्रभागातील सर्व उमेदवारांचे एक संयुक्तिक अशी प्रचार फेरीचा आता शुभारंभ आम्ही इथं करतो आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की गेली 4-5 दिवस अत्यंत कष्टानं, प्रामाणिकपणे, सचोटीनं आणि एक आश्वासक चेहरे म्हणून आपले भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत। मला खात्री आहे या विटे शहरातली नागरिक सुज्ञ आहेत, ते प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीनं, विश्वासार्थीनं या सर्व उमेदवारांना प्रतिसाद देतील आणि 3 तारखेला नक्कीच भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार तसेच नगराध्यक्षपदाचे आमचे उमेदवार प्रतिभा नानी चोते भरघोस मतानं विजयी होतील याची 100% आम्हाला खात्री आहे। एक विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जात आहोत। आजपर्यंत केलेलं काम आणि भविष्यात आम्ही काय करणार आहोत हे आश्वासकपणे आम्ही लोकांच्या समोर जातो आहे। हे मतदार जाणते मतदार आहेत। विटा शहर हे उद्यमशील शहर आहे। विटा शहर हे शांतताप्रिय शहर आहे। या शहरामध्ये असणारे नागरिक चांगल्याला चांगलं म्हणणार आहेत, जी वाईट शक्ती आहे तिला बाजूला ठेवणारे हे नागरिक आहेत। त्यामुळे कुणी कितीही भूलथापा दिल्या, कुणी काही वल्गना केल्या, कुणी विकासाचे वेगळे काय ते चित्र उभा करायचा प्रयत्न जरी केला तरी परंतु आजपर्यंत केलेलं काम आणि भविष्यात ते कोण करू शकतं हे जाणणारे हे सगळे मंडळी आहेत। त्यामुळे मला खात्री आहे की पूर्ण बहुमतानं या निमित्तानं आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निवडून येऊ। काही कुठली अडचण मला वाटत नाहीत। विशेष करून मी प्रतिभा नानी चोते ज्या नगराध्यक्षपदाचे आमच्या उमेदवार आहेत त्यांचं या निमित्तानं मी अभिनंदन आत्ताच करतो की भरघोस मतानं तुम्ही निवडून याल। काही अडचण मला कुठेही वाटत नाही आहे। त्याबरोबर सगळी टीम जर बारकाईने तुम्ही बघितलं असेल या टीम मेंबर आमचे सगळे अत्यंत नवीन चेहरे द्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे, ज्यांनी या समाजामध्ये प्रामाणिकपणे काम केलं आहे, समाजाच्या तळागाळातल्या लोकांना मदत केलेली आहेत। गोरगरीब, दीन दलित, आडले नडलेल्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी धावून जाणारे सगळे मंडळी आहेत आणि एकंदरीतलं वातावरण बघितलं तर सर्व समाजातील सर्व घटक आज प्रचाराच्या निमित्तानं हे सगळे यांच्याबरोबर येतात। त्यामुळे मला खात्री आहे भरघोस मतानं आमच्या सर्वांचा विजय होईल। धन्यवाद।